वाचून खूप आणखी मस्त एक बोला वाटतं. अपडेट समोर येते. फडणवीस आणि शेलारांचा अमृता फडणवीसांनी औक्षण केलेला आहे. आपल्या पतीचं औक्षण या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी केलेलं आहे. सोबतच पालकमंत्री आशिष शेलार यांचं देखील त्यांनी औक्षण केलेलं आहे. मोठा विजय असा भाजपला प्राप्त झालेला आहे. आणि यानंतर जी भाजपची रणनीती होती ती रणनीती कुठेतरी यशस्वी होतानाचं हे चित्र राज्यभरात पाहायला मिळतंय. भाजप पुन्हा नंबर 1 चा पक्ष ठरल्याचं एकूणच हे चित्र आता पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करण्यात आलंय त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून. तर आशिष शेलार यांचं देखील औक्षण करण्यात आलेलं आहे. काय वाटतंय भोला? एकीकडे भाजपकडून हा जल्लोष सुरू आहे, दुसरीकडे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलेला आहे. खरं तर मराठीचा मुद्दा हा आपल्या महाराष्ट्रात खूप गाजलेला आहे आणि आता खुद्द पंतप्रधानांनीच मराठीतून ट्विट केलेला आहे. खूपच अभिमानास्पद बाब आहे मोदी साहेबांचं ट्विट वाचल्यावर. आणि आणखीन जो निवडणुकीचा जल्लोष आहे ते बघता असं वाटतंय की एखादी निवडणूक मी सुद्धा लढवावी म्हणतो. तो जल्लोष मला असं करायचा, छान वाटतं, असं छड्डू वगैरे ठोकायला मस्त वाटतं. तर एखादं निवडणुकीचं तिकीट जर मला मिळालं तर जरा मजाच येऊन जाईल आयुष्यामध्ये. काय आहे ना, बोलणं सोपं असतं, उगाच भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तुमच्याकडे काय अपडेट आहे? तुम्ही ग्राउंड लेवल वरून काय अपडेट घेऊन आलेले आहात आमच्यासाठी ते सांगा. आता ग्राउंड लेवलला मी उद्यापासून रुजू होणार आहे. तुर्तास आज मी या स्टुडिओमध्ये आलेलो आहे लाईव्ह. मला खूप मस्त वाटतं कारण की माझं सगळं क्रेडिट मॅडम तुम्ही घेऊन जात होता. मी फील्डवर जाऊन काम करत होते, अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी आज आलेलो आहे स्टुडिओमध्ये. खूप छान वाटते, गारटगार एसी आहे मस्त. हो भोला, बरोबर आहे तुमचं. पण मग मला सांगा, तुम्ही अनेक ठिकाणी गेलात, सांताक्रूज, मला सांगा दादर मधल्या लोकांचं काय म्हणणं होतं? दादर तर हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. अनेक सभा शिवाजी पार्कात त्यांनी घेतलेल्या आहेत. दादरकरांचं काय म्हणणं होतं? दादरकरांचं म्हणणं तसं पाहायला गेलं तर दादरमध्ये मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंना समर्थन होतं. तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मतदार राजे आम्हाला भेटलेले. काही तर शिवतीर्थासमोर बसूनच मराठी काहे को बोलणे का अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा काहींनी केलेलं आहे. तर अशा प्रकारचे विविध आगळे वेगळे मतदार राजा भेटलेले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.